गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण काल ॲक्सलरेशन टाइप्स ऑफ ॲक्सलरेशन स्टडी केलं आहे. आज आपल्याला नवीन पॉईंट स्टडी करायचं आहे, इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन, कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन तुम्हाला नाईन्थमध्ये झालं असेल. पहिलं इक्वेशन असतं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. बरोबर आहे. व्ही म्हणजे फायनल व्हिलॉसिटी, यू इज इनिशियल व्हिलॉसिटी, ए इज ॲक्सलरेशन, टी इज टाईम. बरोबर आहे. सेकंड इक्वेशन असतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, वेअर एस इज डिस्प्लेसमेंट. आणि थर्ड इक्वेशन असतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. तर आज आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन प्रूव्ह करायचे बाय यूजिंग ग्राफिकल मेथड अँड बाय यूजिंग व्हेक्टर रिलेशन. लक्षात आलं. मी तीन इक्वेशन इथे मांडतो. पहिलं इक्वेशन असतं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड इक्वेशन असतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. थर्ड इक्वेशन असतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. तर हे तीन इक्वेशन आहेत, कायनेमॅटिकल इक्वेशन यांना म्हणतात. हे तुम्हाला नीट जेईला फक्त हे इक्वेशनच लागणार आहेत. हे कसे सॉल्व केले बाय यूजिंग ग्राफिकल मेथड, बाय यूजिंग व्हेक्टर ॲनालिसिस, हे आपलं स्टेट बोर्डसाठी लागणार आहे. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये युनिट टेस्ट द्याल, टर्मिनल असेल, तिथे हे क्वेश्चन येतात. प्रूव्ह इक्वेशन ऑफ मोशन ग्राफिकली, प्रूव्ह इक्वेशन ऑफ मोशन बाय यूजिंग व्हेक्टर रिलेशन. आता नीट लक्ष द्या. पार्टिकल हॅज इनिशियल व्हिलॉसिटी यू ॲट टी इज इक्वल टू 0 सेकंड. व्हिलॉसिटी ऑफ पार्टिकल इज यू. आता टी इज इक्वल टू 0 सेकंड, याचा अर्थ स्टार्टिंग पॉईंट झाला. स्टार्टिंग पॉईंटला पार्टिकलची व्हिलॉसिटी किती आहे? यू. आफ्टर टाइम टी सेकंड particle achieve velocity v. So u is initial velocity of particle, v is final velocity of particle. ओके. इनिशियली पार्टिकल रेस्टला नाही आहे, पार्टिकल मोशनमध्ये आहे. आणि आपण ज्या इन्स्टंटपासून टाईम काउंट करायला सुरुवात केली त्या इन्स्टंटला टी इज इक्वल टू 0 असणार. बरोबर आहे. आपण ज्या इन्स्टंटपासून टाईम स्टार्ट करतोय, इनिशियल टाईम टी इज इक्वल टू 0 सेकंड असणार. आणि टी इज इक्वल टू 0 सेकंडला पार्टिकलची व्हिलॉसिटी 0 नाही आहे. पार्टिकल हॅज सर्टन व्हिलॉसिटी अँड दॅट व्हिलॉसिटी इज यू. सो यू इज इनिशियल व्हिलॉसिटी ऑफ पार्टिकल. आफ्टर टाइम टी सेकंड पार्टिकल हॅज फायनल व्हिलॉसिटी व्ही. मग मी व्ही वर्सेस टी ग्राफ ड्रॉ करतो. हा झाला टाइम टी. ओके. हे झालं velocity v. पार्टिकल हॅज इनिशियल व्हिलॉसिटी. ओके. तर पार्टिकलची इनिशियल व्हिलॉसिटी मी याला नावं देतो ओ ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी, हा पॉईंट डी, हा पॉईंट ई. ओके. तर वाय ॲक्सिसवर व्हिलॉसिटी आहे. ओ ए रिप्रेझेंट इनिशियल व्हिलॉसिटी, ओ ए रिप्रेझेंट इनिशियल व्हिलॉसिटी, ओ ई रिप्रेझेंट फायनल व्हिलॉसिटी. सो ऑब्वियसली बघा, ओ ई हे व्ही आहे आणि ओ ए हे यू आहे. मग ए ई हे झालं व्ही मायनस यू. कळलं. आता आपण पहिले इक्वेशन प्रूव्ह करूयात. यात बघा, ओ सी हे टी आहे, ए डी इज पॅरलल टू ओ सी. सो ए डी पण टी असणार किंवा ई बी हे देखील टीच असणार. क्लिअर झालं. ग्राफ लक्षात आला. पार्टिकल हॅज सर्टन इनिशियल व्हिलॉसिटी. सो ओ ए रिप्रेझेंट इनिशियल व्हिलॉसिटी ऑफ पार्टिकल, ओ ई रिप्रेझेंट फायनल व्हिलॉसिटी ऑफ पार्टिकल. मग फायनल व्हिलॉसिटी व्ही आहे, इनिशियल व्हिलॉसिटी यू आहे. सो ए ई हे आलं व्ही मायनस यू. ओ सी इज पॅरलल टू ए डी इज पॅरलल टू ई बी, हे रिप्रेझेंट करतील टी. किंवा इकडे बघा, सी डी इज पॅरलल टू ओ ए. सो सी डी म्हणजे यू असेल, बी डी म्हणजे व्ही मायनस यू असेल आणि सी बी इट इज व्ही असेल. आता व्हिलॉसिटी टाईम ग्राफ, त्याचा स्लोप म्हणजे ॲक्सलरेशन. सो स्लोप आपण
पहिले इक्वेशन सॉल्व करतोय. स्लोप इज नथिंग बट ॲक्सलरेशन. देअरफॉर ॲक्सलरेशन इज इक्वल टू, या ग्राफचा स्लोप काढूयात. स्लोप म्हणजे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, म्हणजे आपला स्लोप आला BD अपॉन AD. बरोबर आहे. आता BD इज पॅरलल टू AE, म्हणजे BD आलं V मायनस U. सो A इज इक्वल टू V मायनस U अपॉन OC. OC हे T आहे, हे आलं T. देअरफॉर V मायनस U इज इक्वल टू AT. देअरफॉर V इज इक्वल टू U प्लस AT. दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आपण काय केलं, आपण पहिल्यांदा व्हिलॉसिटी टाईम ग्राफ आहे त्याचा स्लोप फाइंड केला. तो स्लोप म्हणजे काय असणार, टाईम स्लोप म्हणजे ॲक्सलरेशन असणार. मग मी स्लोप घेतला, त्याच्यावरून मी ॲक्सलरेशनचं रिलेशन प्रूव्ह केलं. आता कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे एरिया अंडर व्हिलॉसिटी टाईम ग्राफ इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. आता हा व्हिलॉसिटी टाईम ग्राफ आहे, त्याच्या अंडरचा एरिया म्हणजे हा एरिया आला. बरोबर आहे. एरिया अंडर व्हिलॉसिटी टाईम ग्राफ इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट एरिया ऑफ ट्रायंगल ADB प्लस एरिया ऑफ रेक्टँगल OCDA. ओके. आता एरिया ऑफ ट्रायंगल हाफ बेस इंटू हाईट. सो हाफ बेस आहे AD आणि हाईट आहे BD प्लस एरिया ऑफ रेक्टँगल ब्रेथ इंटू हाईट. सो हे आलं OC इंटू CD. बरोबर आहे. सो हे आलं हाफ AD म्हणजे T असणार. सो हे आलं T इंटू BD म्हणजे V मायनस U. बरोबर आहे, कळतं आहे ना. प्लस OC म्हणजे T इंटू CD इज पॅरलल टू OA म्हणजे हे आलं U. सो हे आलं हाफ T V मायनस U प्लस UT. अकॉर्डिंग टू फर्स्ट इक्वेशन V इज इक्वल टू U प्लस AT. बरोबर आहे. मग या इक्वेशनमध्ये व्हीला आता मी किती पुट करणार, U प्लस AT पुट करणार. सो याला हाफ T व्हीला पुट केलं U प्लस AT मायनस U प्लस UT. मायनस U प्लस U कॅन्सल झालं. बरोबर आहे. सो हे आलं हाफ T इंटू AT प्लस UT. आता हे हाफ T याला मल्टिप्लाय होईल म्हणजे हे आलं हाफ AT स्क्वेअर प्लस UT. S इज इक्वल टू, सो S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. दिस इज सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. मी काय केलं लक्षात आलं, एरिया अंडर व्हिलॉसिटी टाईम ग्राफ रिप्रेझेंट डिस्प्लेसमेंट. एरिया अंडर व्हिलॉसिटी टाईम ग्राफ हा डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करतो. मग मी दोन ट्रायंगल एरिया अंडर ग्राफ घेतला आणि त्याच्यावरून मी याला सिम्प्लिफाय केलं. कळलं. आता आपल्याला थर्ड इक्वेशन स्टडी करायचं आहे. सो अगेन S इज नथिंग बट एरिया ऑफ ट्रॅपिजियम डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट एरिया अंडर ग्राफ. सो हे आलं एरिया ऑफ ट्रॅपिजियम ABCOA. आता ट्रॅपिजियमचा एरिया असतो त्याचा फॉर्म्युला असतो हाफ
into sum of parallel side into perpendicular distance between them displacement is nothing but area under velocity time graph. बरोबर आहे. मग हा ट्रॅपिझियम आहे. ट्रॅपिझियमचा एरिया असतो सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो एस इज इक्वल टू हाफ सम ऑफ पॅरलल साइड ओ ए प्लस सी बी into perpendicular distance between them is OC. बरोबर आहे. सो याला हाफ ओ ए म्हणजे यू प्लस सी बी म्हणजे व्ही इंटू ओ सी. ओ सी म्हणजे टी. बरोबर आहे. ओ सी म्हणजे टी. बट ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो ॲक्सलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. देअरफॉर टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. इथं टीला पुट करतो. सो एस इज इक्वल टू हे आलं हाफ यू प्लस व्ही इंटू टीला पुट केलं व्ही मायनस यू अपॉन ए. बरोबर आहे. सो हे 2 आणि ए इकडे घेतो म्हणजे हे आलं 2as इज इक्वल टू आता हे यू प्लस व्ही आहे ह्याला व्ही प्लस यू लिहिलं तरी चालेल. मग ह्याला मी लिहितो व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू. मग हा फॉर्म्युलाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. मग हे आलं 2as is equal to v square minus u square. Therefore, v square is equal to u square plus 2as. This is third equation of motion. Third equation कसं काढलं लक्षात आलं. आपण एरिया ऑफ ट्रॅपिझियम कन्सिडर केला इन ऑर्डर टू फाइंड आउट डिस्प्लेसमेंट आणि त्याच्यामध्ये ॲक्सलरेशनच्या फॉर्म्युल्यावरून टाईमला पुट केलं. मला थर्ड इक्वेशन ऑफ मोशन मिळालं. हे फक्त तुम्हाला फक्त इक्वेशन पाठ पाहिजे. लक्षात आलं का. बोर्डला तुम्हाला फक्त डेरिव्हेशन विचारतील. जेई नीट करताना आपल्याला फक्त इक्वेशन लागणार आहे. तर क्लिअर झालं. ओके. मग आता इक्वेशन ऑफ मोशन स्टडी करूया बाय यूजिंग वेक्टर रिलेशन. आता इनिशियल व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट हे सगळ्या व्हेक्टर क्वांटिटी आहेत. फक्त टाईम ही एकच क्वांटिटी स्केलर आहे. मग पार्टिकलचं इनिशियल डिस्प्लेसमेंट आहे यू पार्टिकलचं इनिशियल डिस्प्लेसमेंट आहे एस इनिशियल व्हेलॉसिटी यू फायनल व्हेलॉसिटी व्ही अँड ॲक्सलरेशन ए. ओके. पार्टिकल हॅज इनिशियल व्हेलॉसिटी यू पार्टिकलची फायनल व्हेलॉसिटी व्ही ए इज ॲक्सलरेशन एस इज displacement. So according to definition of acceleration, acceleration is rate of change of velocity. So acceleration is vector u minus vector v minus vector u upon t. Therefore vector u minus vector v minus vector u is equal to vector a into t. Therefore vector v is equal to vector u plus vector a into t. This is first equation of motion. Okay. आता बघा vector v average is nothing but total displacement upon total time taken. V average is equal to total displacement upon total time taken. Vector v average is equal to vector v plus vector u upon 2. तुमच्या लक्षात येते का. तुम्हाला दोन व्हेलॉसिटी दिल्यात मग दोन व्हेलॉसिटीचा ॲव्हरेज काढायचा आहे
ॲव्हरेज म्हणजे काय, व्ही प्लस यू अपॉन 2, दोन क्वांटिटी आहेत त्यामुळे डिवायडेड बाय 2 झालं, बरोबर आहे. देअरफॉर एस अपॉन टी, वेक्टर एस अपॉन टी इज इक्वल टू वेक्टर व्ही प्लस वेक्टर यू अपॉन 2. Therefore vector S is equal to vector V plus vector U upon 2 into T. But according to first equation, vector V is equal to vector U plus vector A into T. So vector S is equal to vector V ला पुट करतो, हे आलं vector U प्लस 80 प्लस वेक्टर यू इंटू टी बाय 2. ओके, सो वेक्टर एस इज इक्वल टू 2u प्लस 80 इंटू टी बाय 2, बरोबर आहे. टी बाय 2 न मल्टिप्लाय करतो, 2 वेक्टर यू इंटू टी बाय 2 प्लस वेक्टर ए इंटू टी बाय 2, हे 2 कॅन्सल झालं. वेक्टर एस इज इक्वल टू हे आलं यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन ऑन द बेसिस ऑफ वेक्टर डायग्रॅम. कळलं. आता पुन्हा मी यूज करतो वेक्टर व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू वेक्टर एस अपॉन टी. देअरफॉर वेक्टर एस इज इक्वल टू व्ही ॲव्हरेज इंटू टी. सो व्ही ॲव्हरेज आलं वेक्टर व्ही प्लस वेक्टर यू वेक्टर व्ही नाही, ह्याची गरज पडणार नाही आपल्याला, नंतर वापरूयात. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो ॲक्सलरेशन इज इक्वल टू वेक्टर व्ही मायनस वेक्टर यू अपॉन टी. मग हे इक्वेशन 1 आहे, ही इक्वेशन 2 आहे, दोघांना मल्टिप्लाय करतो. सो वेक्टर ए डॉट वेक्टर एस, दोन वेक्टर क्वांटिटीज मी काय केलं बघा, व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू वेक्टर एस अपॉन वेक्टर टी, बरोबर आहे. त्याच्यावरनं वेक्टर एस काढलं, वेक्टर एस इज इक्वल टू व्ही ॲव्हरेज इंटू टी. ओके, नंतर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला लिहिला, ॲक्सलरेशन इज इक्वल टू वेक्टर व्ही मायनस वेक्टर यू अपॉन टी. मग ए आणि एसला मल्टिप्लाय केलं, सो वेक्टर ए इंटू वेक्टर एस इज इक्वल टू वेक्टर व्ही ॲव्हरेज इंटू टी इंटू वेक्टर यू वेक्टर व्ही मायनस वेक्टर यू अपॉन टी. सो हे टी आणि हे टी कॅन्सल झालं, बरोबर आहे. म्हणजे हे राहिलं व्ही मायनस यू वेक्टर व्ही मायनस वेक्टर यू डॉट व्ही ॲव्हरेजचा फॉर्म्युला व्ही प्लस यू अपॉन 2. ओके, हे 2 इकडे घेतो, म्हणजे हे आलं 2 वेक्टर ए डॉट वेक्टर एस इज इक्वल टू वेक्टर व्ही मायनस वेक्टर यू वेक्टर व्ही प्लस वेक्टर यू. हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ते रिलेशन आलं आहे. सो मला मिळालं व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2 वेक्टर ए डॉट वेक्टर एस. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 वेक्टर ए डॉट वेक्टर एस. दिस इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. क्लिअर झालं. आता थोडंसं वेगळं बघूया.
आपलं पहिलं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. थर्ड इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता एखादी बॉडी जर रेस्टपासून तिची मोशन स्टार्ट करत असेल, मी काय म्हणतो नीट आहे का, एखादी बॉडी जर रेस्टपासून तिची मोशन स्टार्ट करत असेल तर यू 0 होणार. वेन मोशन स्टार्ट फ्रॉम रेस्ट पोझिशन देन यू इज इक्वल टू 0. त्या केसमध्ये इक्वेशन ऑफ मोशन येईल व्ही इज इक्वल टू ए टी. दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर. This is second equation of motion, and third equation v square is equal to 2as. This is third equation. मी काय म्हटलं कळलं का? एखादी बॉडी तिची मोशन जर रेस्टपासून स्टार्ट करत असेल, ज्या वेळेला मोशन रेस्टपासून स्टार्ट होते त्यावेळेला इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. ओके, मग यूला 0 पुट केलं तर मला 3 इक्वेशन मिळाले. पहिलं इक्वेशन मिळालं v इज इक्वल टू ए टी, एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर, आणि थर्ड इक्वेशन मिळालं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as. मग ह्याच्यावरनं 2 इम्पॉर्टंट रिलेशन येतील. ओके, वेन बॉडी स्टार्ट इट्स मोशन फ्रॉम रेस्ट पोझिशन देन टाइम टेकन टू कव्हर डिस्प्लेसमेंट एस, हे इक्वेशन वापरतोय. टी इज इक्वल टू टी स्क्वेअर इज इक्वल टू हे आलं 2s अपॉन ए. देअरफॉर टी इज इक्वल टू अंडर रूट 2s अपॉन ए. ओके, एखादी बॉडी रेस्टपासून तिची मोशन स्टार्ट करत असेल देन टाइम टेकन बाय बॉडी टू कव्हर डिस्प्लेसमेंट एस किती असतं, टी इज इक्वल टू अंडर रूट 2as. ओके, आफ्टर कव्हरिंग डिस्प्लेसमेंट एस व्हॉट इज फायनल व्हेलॉसिटी ऑफ बॉडी, या इक्वेशनवरनं काढता येतं. व्ही इज इक्वल टू हे आलं अंडर रूट 2as. तर हे 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. क्लिअर झालं. फायनल व्हेलॉसिटी ऑफ बॉडी आफ्टर कव्हरिंग डिस्प्लेसमेंट एस किती असतं, व्ही इज इक्वल टू 2as. क्लिअर झालं. आता सपोज करा एखादी बॉडी रेस्ट पोझिशनला येते. एखादी बॉडी जर रेस्ट पोझिशनला येत असेल तर फायनल व्हेलॉसिटी 0 असते. वेन बॉडी कम टू रेस्ट पोझिशन देन फायनल व्हेलॉसिटी इज 0. एक कार मूव्ह होते, त्या कारला ब्रेक अप्लाय केले तर आफ्टर कव्हरिंग सर्टन डिस्टन्स कार विल कम ॲट रेस्ट पोझिशन. तर अशा केसमध्ये फायनल व्हेलॉसिटी 0 घ्यायची. मग त्या केसमध्ये पहिलं इक्वेशन येणार यू इज इक्वल टू मायनस ए टी. ह्या इक्वेशनमध्ये मी व्हीला 0 पुट केलं, बरोबर आहे. सेकंड इक्वेशन येणार एस इज इक्वल टू मायनस यू टी, एस इज इक्वल टू यू टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर. आता हे मायनस साईन का आलं लक्षात आलं का, कारण रिटार्डेशन आहे म्हणून. ओके, आणि थर्ड इक्वेशन येणार यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2as. क्लिअर झालं. एखादी बॉडी जर रेस्ट पोझिशनला येत असेल तर फायनल व्हेलॉसिटी 0 असते. मग त्या केसमध्ये हे रिलेशन यूज करायचे. आता सपोज करा एक बॉडी, तुम्ही एका बॉडीला सर्टन हाईटवरनं रिलीज केलं तर बॉडी आता ग्रॅव्हिटीमुळे फॉल होणार आहे, बरोबर आहे. एक बॉडी जर सर्टन हाईटवरनं ड्रॉप केली तर बॉडी मूव्ह होणार अंडर द इफेक्ट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्या केसमध्ये ॲक्सलरेशन ऑफ बॉडी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार. मी काय म्हणतो लक्षात आलं का, एखादी बॉडी जर सर्टन हाईटवरनं ड्रॉप केली असेल तर बॉडी मूव्ह होणार अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ. बॉडी ग्रॅव्हिटीमुळे मूव्ह होणार. मग त्या केसमध्ये बॉडीचं ॲक्सलरेशन किती असणार, जी असणार, बरोबर आहे. आता बॉडी जर डाऊनवर्डला मूव्ह झाली असेल तर ऑब्व्हियसली बॉडी ग्रॅव्हिटीच्या सेम डिरेक्शनला मूव्ह होते. मग त्या केसमध्ये इक्वेशन ऑफ मोशन येतील व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. सेकंड इक्वेशन असेल आता व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट असणार, बरोबर आहे ना. बॉडीला सर्टन हाईटवरनं ड्रॉप केलं मग त्या केसमध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट म्हणजे बॉडीनं कव्हर केलेली हाईट असणार. मग त्या केसमध्ये इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर, आणि थर्ड इक्वेशन येणार व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gh. क्लिअर झालं, लक्षात आलं.
बॉडीला जर सर्टन हाईटवरनं थ्रो केलं असेल तर हे इक्वेशन यूज करायचे. आता मी काय म्हणतो नीट ऐका. थ्रो करणं आणि ड्रॉप करणं यात फरक असतो. तुम्ही जर बॉडीला थ्रो केलं असेल तर बॉडीला काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी असणार आणि बॉडीला जर ड्रॉप केलं असेल तर बॉडीची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार. ह्या दोन शब्दातला फरक लक्षात आला. मेनली जे लोक नीट आणि जेईई करणार आहेत, सीईटी करणार आहेत, त्यांनी ह्या पॉईंटकडे अगदी लक्ष द्या. थ्रो करणं आणि ड्रॉप करणं यातला फरक लक्षात आला. एखाद्या बॉडीला थ्रो केलं असेल तर तिला इनिशियल व्हेलॉसिटी असेल आणि बॉडीला ड्रॉप केलं असेल तर तिला इनिशियल व्हेलॉसिटी असणार नाही. मग जर बॉडीला थ्रो केलं असेल तर इक्वेशन ऑफ मोशन हे येते आणि बॉडीला ड्रॉप केलं असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 येणार. मग त्या केसमध्ये पहिलं इक्वेशन आलं v इज इक्वल टू gt, दुसरं इक्वेशन आलं h इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर आणि थर्ड इक्वेशन आलं v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. मग एका बॉडीला सर्टन हाईटवरनं ड्रॉप केलं असेल तर ग्राउंडवर यायला तिला किती टाईम लागेल बघा. ह्या इक्वेशनवरनं काढूयात. t इज इक्वल टू अंडर रूट 2h अपॉन g. एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या टॉपवरून, त्या बिल्डिंगच्या टेरेसवरून एका बॉडीला आपण ड्रॉप केलं. ओके, एका बिल्डिंगच्या टेरेसवरून आपण बॉडीला ड्रॉप केलं. टाइम टेकन बाय बॉडी टू रीच द ग्राउंड किती येणार? अंडर रूट 2h अपॉन g. बॉडी ज्या वेळेला ग्राउंडला हिट करेल तिची व्हेलॉसिटी या रिलेशनवरून काढूयात. जर बॉडी ज्या वेळेला ग्राउंडला हिट करेल त्यावेळेला तिची व्हेलॉसिटी असणार अंडर रूट 2gh. क्लिअर झालं? लक्षात आलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. मी दोन आयडिया सांगितल्या, थ्रो करणं आणि ड्रॉप करणं. ज्या वेळेला तुम्ही बॉडीला थ्रो कराल त्यावेळेला बॉडीला काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी असेल. ओके, मग त्यावेळेला इक्वेशन ऑफ मोशन कोणती यूज करायची? v इज इक्वल टू u प्लस gt, h इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gh. ओके, जर बॉडीला ड्रॉप केलं असेल तर बॉडीला ड्रॉप करत असाल तर तिची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार. मग त्या केसमध्ये पहिलं इक्वेशन ऑफ मोशन काय आलं? v इज इक्वल टू gt. सेकंड इक्वेशन आलं h इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर. थर्ड इक्वेशन आलं v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. मग त्याच्यावरनं आपण टाइम काढला. टाइम टेकन बाय बॉडी व्हेन इट इज ड्रॉप फ्रॉम सर्टन हाईट. व्हेन बॉडी इज ड्रॉप फ्रॉम सर्टन हाईट देन टाइम टेकन बाय बॉडी टू रीच द ग्राउंड t इज इक्वल टू अंडर रूट 2h अपॉन g. velocity of body when it is hit the ground अंडर रूट 2gh. क्लिअर झालं? ओके, आता एका बॉडीला जर तुम्ही व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनला थ्रो करताय, ओके, आता बॉडीला जर व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनला थ्रो केला असेल जर बॉडी ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट मूव्ह होणार. अर्थची ग्रॅव्हिटी असते ही कायम कोणत्या डिरेक्शनला असते? व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला असते. जर तुम्ही बॉडीला अपवर्डला थ्रो केला असेल तर बॉडीची मोशन असणार आहे ती ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट असणार आहे. मग त्यावेळेला इक्वेशन ऑफ मोशन येतील v इज इक्वल टू u मायनस gt. आता इथं मायनस जी का घेतलं? कारण बॉडी ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट मूव्ह होते त्यामुळे तिचं ॲक्सलरेशन जीच्या ऐवजी काय येणार? मायनस जी. सेकंड इक्वेशन येणार ut मायनस हाफ gt स्क्वेअर आणि थर्ड इक्वेशन येणार v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2gh. लक्षात आलं? जर बॉडीला व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शनला थ्रो केलं असेल तर इक्वेशन ऑफ मोशन असे येणार. क्लिअर झालं? आजचं लेक्चरमध्ये काय काय केलं बघा आपण. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा इक्वेशन ऑफ मोशन स्टडी केले बाय युजिंग ग्राफिकल मेथड. त्यानंतर आपण इक्वेशन ऑफ मोशन स्टडी केले बाय युजिंग व्हेक्टर रिलेशन. ते फारसं इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट होतं ते म्हणजे हे इक्वेशन ऑफ मोशन व्हेन बॉडी स्टार्ट फ्रॉम रेस्ट, व्हेन बॉडी कम टू द रेस्ट. एखादी बॉडी रेस्टपासून स्टार्ट होत असेल तर तिची इनिशियल व्हेलॉसिटी 0 घ्यायची. एखादी बॉडी रेस्टला येत असेल तर तिची फायनल व्हेलॉसिटी 0 घ्यायची. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इक्वेशन ऑफ मोशन अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. ओके,
जर बॉडी ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समुळे मूव्ह होत असेल, वेन बॉडी इज मुव्हिंग अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, तर ॲक्सलरेशन ऑफ बॉडी ते म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. त्यामुळे एच्या ऐवजी जी घ्यायचं आणि त्या केसमध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट म्हणजे बॉडीनं ट्रॅव्हल केलेली हाईट असणार आहे. त्यामुळे एचच्या ऐवजी एच घ्यायचं. मी पुन्हा 2 आयडिया सांगितल्या, थ्रो करणं आणि ड्रॉप करणं. बॉडीला थ्रो केलं असेल तर तिला काहीतरी इनिशियल व्हिलॉसिटी असेल, बॉडीला ड्रॉप केलं असेल तर तिची इनिशियल व्हिलॉसिटी 0 असेल. मग जनरली नीट किंवा जेईला या 2 फॉर्म्युल्यावर क्वेश्चन असणार आहे. बॉडीला सर्टन हाईटवरनं ड्रॉप केलं असेल, देन टाईम टेकन बाय बॉडी टू रीच द ग्राउंड इट इज √2h/g. ओके, अँड व्हिलॉसिटी ऑफ बॉडी वेन इट हिट द ग्राउंड इट इज √2gh. क्लिअर झालं? नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे पॉईंट स्टडी करूयात. तोपर्यंत थांबूया.